आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकिल्या चिठ्ठ्या टाकल्या असा जो शास्त्रलेख आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा तो पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले. शिपायांनी केले. योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 24 या ठिकाणी मी पाहिलेला आहे. पुन्हा एक वार वाचतो मी. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हे आपण फाडू नये, तर कुणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावं. हे अशासाठी किंवा ह्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याविषयीच जे संकेत होते, जे भाकीत होते, जे भविष्य होतं, जे ज्याच्याविषयी संदेशाच्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं की त्याचं वस्त्र त्या ठिकाणी, त्याचे कपडे मिळण्यासाठी ते चिठ्ठ्या टाकतील आणि त्याप्रमाणे त्या शिपायांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज देखील तुम्ही आणि मी परमेश्वराचे शिपाई आहोत. त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या रोमी शिपायांनी धरून दिले, ज्या रोमी शिपायांनी घेऊन गेले, ज्या रोमी शिपायांनी त्या ठिकाणी जे काय होणारी प्रोसेस पाहिली, ज्या रोमी शिपायांनी त्या ठिकाणी त्याच्या वस्त्राच्या फाडू नये म्हणून चिठ्ठ्या टाकल्या आणि ते वाटून घेतली. आज तिमोथेला पत्रात जर आम्ही पाहिलं तर पौल साहेब म्हणतात, एक स्वतःला चांगला एक शिपाई तू तयार कर. आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिपाई आहोत. आज देखील आम्ही प्रभू येशूचं वस्त्र फाडून घेतात. आज देखील आम्ही प्रभू येशूच्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकतो. आज देखील प्रभू येशूचे कपडे एकच आहेत, फाटले नाहीत. धर्म एकच आहे, जीवन एकच आहे, ख्रिस्त एकच आहे, विश्वास एकच आहे, देव एकच आहे, सगळ्या गोष्टी एक आहे, परंतु वागताना मात्र आम्ही सगळे जण वेगळ्या पद्धतीने वागतो. खेदाची गोष्ट आहे. आम्ही चिठ्ठ्या टाकतो. ख्रिस्त माझ्या पार्टीचा आहे का? ख्रिस्त माझ्या मिनिस्ट्रीचा आहे का? ख्रिस्त माझ्या संस्थेचा आहे का? ख्रिस्त वैयक्तिक माझा एकटाच आहे का? आज आपण चिठ्ठ्या टाकून त्याचं वस्त्र घेतोय. आज चिठ्ठ्या टाकून ते कपडे घेतो. आणि दुसरं तिसरं काय नव्हतं. देवाचं जे वचन आहे, देवाचं जे सत्य आहे, देवाने दिलेला जो पवित्र आत्मा आहे, आज प्रत्येक जण वाटून घेत आहे. अनेक लोक, पवित्र आत्मा मिळालेले लोक, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस धरून दिलं आणि त्या रोमी शिपायाने जसे रस्त्याने हाल केले ना आणि तिथे जाऊन चिठ्ठ्या टाकल्या, अशा प्रकारे अन्य अन्य भाषा बोलणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणाऱ्या बहिणी, विशेष करून स्त्रिया, चिठ्ठ्या टाकू राहिल्या, कपड्याची वाट लावून राहिल्या, कपडे खराब करून राहिल्यात, यांचे स्वतःचे हो पडते. परंतु माझ्या प्रभू येशूचं पुन्हा एक वार प्रकाशासारखं शुभ्र असणार देवाचं वचन बिघडून राहिले, देवाच्या आज्ञा आणि विधी नियम मोडून राहिलेत. आज पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन न करता वेगळ्या गोष्टीने स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगू राहिलेत. अशा प्रकारे आम्ही प्रभू येशूच्या वस्त्रावर म्हणजे प्रभू येशूच्या कपड्यावर म्हणजे परमेश्वराच्या वचनावर आम्ही चिठ्ठ्या टाकत आहोत, ते वाटून घेत आहोत. त्या ठिकाणी म्हटले फाडू नका. हा एकदम पायघोळ जागा आहे, जाळीने विणलेला आहे, पायापासून तर मानेपर्यंत एकदम एकच विण आहे, याला फाडू नका. आज देखील ख्रिस्त एकच आहे, विश्वास एकच आहे, पवित्र शास्त्र एकच आहे, त्यामधले लिखाण एकच आहे. परंतु प्रत्येक जण शिपाई जे आहेत ना, जे बिलिओस भाऊ बहीण आई वडील पास्टर लोक, याजक लोक, फादर लोक, जेवढे काही लोक असतील, देवाचे शिपाई, शिपाई काय करतो? त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकतो. आज काय करताय आजकालचा शिपाई? प्रभू येशूच्या वस्त्रावर म्हणजे प्रभू येशूच्या वचनावर चिठ्ठ्या टाकतो. हे वचन फक्त माझ्यासाठी, हे वचन माझ्या मिनिस्ट्रीसाठी नाही. मी अर्धच वचन घेईल, मी पूर्ण सांगणार नाही, मी अर्धच सत्य स्वीकारण, बस झालं मला एवढंच. मी वाडवडिलांपासून आलेल्या 4 पिढ्याचे जेवढं आमचं नामधारीपणा आहे त्याच्यातच खुश आहे, पुढे नको मला, एवढंच बस माझं, हीच माझी चिठ्ठी आणि एवढा पुरताच ख्रिस्त मला पाहिजे, एवढाच जगा मला पाहिजे. सत्यतेचा नको, शुद्ध नको, शुभ्र नको, पवित्र नको, वचनाचं नको, पवित्र आत्म्याचं नको. आमच्या मनाने अनेक लोक आज प्रभू येशूचं वस्त्र म्हणजे देवाचं वचन खराब करीत आहेत.
ठीक आहे, चिठ्ठ्या टाकून वाटून घेतलं तर पूर्णचे पूर्ण ख्रिस्ताला तरी कमीत कमी स्वीकारा. परंतु लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलं. त्या रोमी शिपायाने त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या आणि एकाची चिठ्ठी मिळाली आणि तो झगा त्याने घेतला. ते कापड त्याने घेतलं, ते वस्त्र त्याने घेतलं. आज आम्ही ते सुद्धा घ्यायला मागत नाही. त्या बिचाऱ्या शिपायांनी तरी तो झगा फाडला नाही. तो अख्खा चिठ्ठ्या टाकून ज्याला मिळाला त्यांनी घेतला आनंदाने. पण तो आजकालच्या ठिकाणी आज आम्ही चुटऱ्या घेऊन येतो. एक पाळक साहेब दुसरं वचन सांगतात, दुसरं पाळक साहेब तिसरंच वचन सांगतात. लाभासाठी तोंड पूजापणा करतात, स्वतःचे वस्त्र डागातात. कुठपर्यंत चालणार बियोय? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असा शास्त्रलेख होता की ते माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकतील. त्या ठिकाणी तो पूर्ण झाला. पण आज देखील हे तुम्ही आणि मी, विलियस भाऊ बहीण आई वडील आणि जे याजक वर्ग आहेत, ही शिपाई आहेत परमेश्वराची, आज देखील ही याच्यावर चिठ्ठ्या टाकत आहेत. योग्य सल्ला नाही, सत्य वचन नाही, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही, फक्त कॅली कुचली आणि जगातल्या गोष्टी सांगून आज त्या वधस्तंभाचा अपमान करत आहेत. आज पवित्र वचनाचा अपमान करत आहेत, पवित्र आत्म्याचा अपमान करत आहेत. धार्मिक वस्त्रांचं वाटोळं करून टाकलं. एकही धार्मिक वस्त्र अंगावर नाही. आणि म्हणून आपण याकोबाचं पत्र आणि अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 2 मध्ये पाहणार आहोत की आम्ही वस्त्राचं आमचं काय चाललेलं आहे. प्रभू येशूच्या वस्त्राला सुद्धा शिवले. एका ठिकाणी एक स्त्री, तुमचे धन नासले आहे, तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर व लागली आहे. तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. कसर, कुचके झाले, कुचके जीर्ण झाले, कामातून गेले, कशाच्याच कामात नाही. त्या उशीत आणि गोधडीला लावायच्या थिगळाच्या सुद्धा कामाला राहिलं नाही. अधार्मिक जीवन आजकालचं आमचं वस्त्र, आत्मिक वस्त्र पार डागाळलेलं आहे. पार काम त्या वस्त्रांपासून कुठल्याच प्रकारची चांगली गोष्ट नाही. सर्व धर्मवस्त्र, आत्मवस्त्र, वचनाचे वस्त्र, सत्याचं वस्त्र, पवित्र आत्म्याचं वस्त्र, जेवढे काही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले सगळ्या विधी, आज्ञा, नियम, सगळ्या त्याला कसर लागली, गंज लागला. गंज, मराठी भाषा सोपं साध्या, गंज लागला. आणि आता हा गंज जर तुम्ही आणि मी पॉलिश पेपरनी जर लवकर घासला नाही, जर याचा गंज काढला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमच्या अंगावर एकही वस्त्र दिसणार नाही. जगातले वस्त्र भरपूर असतील, परंतु धार्मिक वस्त्र खूप महत्वाचे आहे, खूप गरजेचं आहे. तर याकोबाच्या पत्रामध्ये 5वा अध्याय वचन क्रमांक 2 मध्ये म्हणतंय की तुमच्या वस्त्रांना कसर लागली, तुमच्या वस्त्रांना गंज लागलाय, तुमचे वस्त्र डागळले, तुमचे वस्त्र खराब झाले, तुमच्या वस्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचं शुद्ध नाही, अशुद्ध झाले, अपवित्र झाले. प्रभू येशूचे वस्त्र कसे होते? प्रभू येशूच्या वस्त्राला 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री शिवली, स्पर्श केला आणि ती लागलीच बरी झाली. कसे वस्त्र असतील ते? आज भक्त म्हणावं पाळक साहेबांच्या वस्त्राला स्पर्श करा, वाटत का नीट बघा. मी परीक्षा घ्यायला नाही सांगत, परंतु आजकाल सध्याची याजक साहेब, पाळक साहेब, फादर साहेबांनी वस्त्रच तेवढे खराब केलेले आहेत. ही खेदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट नाही. ही शुभवार्तामान नाही, हे सुवार्ता नाही. अनेक लोक म्हणतील नाव पाळक साहेब ही कुवार्ता झाली. तुम्ही सरळ सरळ पाळक साहेब, फादर साहेब आणि जे काही शिपाईगिरी करणारे लोक यांच्यावर आरोप करतात. तुम्हाला आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? येस, माझ्या देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, कारण आम्ही मिळून त्याच्या कपड्यावर चिठ्ठ्या टाकू राहिलो. सेपरेट मिनिस्ट्रीचं सेपरेट वाक्य, दुसऱ्या मिनिस्ट्रीने इथे घ्यायचंच नाही. अनेक लोकांनी फक्त वाक्य घेतलं, तुमचं दुःखच आनंदात बदल, बस दुसऱ्या मिनिस्ट्री म्हणतो नाही आपल्याला नाही घ्यायचा, मग त्या मिनिस्ट्रीचं नाव होईल. आपण दुसरं तयार करू. सगळं पवित्र शास्त्रातल्या वचनातून एक एक वचन घेतलं, एक एक नावं टाकले, मंडळीला चांगले चांगले नावं दिले. आणि काही महाभागांना नावच भेटाना तर त्यांनी स्वतःचे आडनावं मिनिस्ट्रीला देऊन टाकले, स्वतःचे नावं संस्थेला देऊन टाकले. कुणी आजेच्या नावावर काढली, तर कुणी पंजाच्या नावावर काढली, तर कुणी बायकोच्या नावावर काढली, तर कुणी स्वतःच्याच नावावर काढली. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सुद्धा मिनिस्ट्रीला द्यायला लोकांच्या बुद्धी इतकी भ्रष्ट झाली की कार्य प्रभू येशूचं, काम प्रभू येशूचं, सेवा प्रभू येशूची, सगळ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावावर मिळवायच्या आणि मिनिस्ट्रीला नावच नाही, दुसरंच काहीतरी देऊन टाकायचं मोकार.
चाललंय काय? याचा अर्थ काय झालेला आहे की आम्ही त्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या आणि आमच्या वाट्याला जी चिठ्ठी आली, आमच्या वाट्याला जो जागा आला ना, तो आम्ही इकडे येऊन इतका खराब केला की आजकाल मिनिस्ट्रीला नाव देखील धार्मिकतेमध्ये नाही दुसरेच यायला लागलेत आता काहीतरी. तुम्ही बघा, लाईव्ह फेसबुक चेक करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप चेक करा किंवा मीडियामध्ये चेक करा किंवा बऱ्याचशा लोकांची शिपाईगिरी करणाऱ्या लोकांची, मिनिस्ट्रीची, संस्थेची, इंडिपेंडन्स काम करणाऱ्यांची, त्यांचे फक्त नावं चेक करा. तुमच्या लक्षात येईल की ख्रिस्ताचं या नावामध्ये कुठंच गुणगौरव झालेला नाही. मग गुणगौरव कुणाचं झालं? यांचं आडनाव, यांच्या पत्नीचं नाव, यांच्या स्वतःचं नाव, बस. याच्या पलीकडे आता मिनिस्ट्रीला सुद्धा नाव राहिले नाही. काम मात्र परमेश्वरच करतात, दाम मात्र लोकांकडून वसूल करतात. आणि ते पण कसं? वस्त्र डागाळलेले असताना, खराब झालेले असताना. आणि म्हणून यहूदाच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक यहूदाच्या पत्रामध्ये 23व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, यहूदाचं पत्र 23व्या क्रमांकाच्या वचनामध्ये एक गोष्ट लिहिलेली आपण पाहूया. त्यांना अग्नीतून ओढून काढून, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा, त्यांचे तारण करा आणि कित्येकावर आणि कित्येकावर तर भीत कित्येकावर तर भीत भीत दया करा. दया करा. मात्र देहाने डागळलेली, मात्र देहाने डागळलेली वस्त्रे, त्यांची वस्त्रे द्वेष त्यांची वस्त्रे द्वेष्य माना. पुन्हा एक ऐकूया आपण हे यहूदाचं पत्र अध्याय त्या ठिकाणी वचन क्रमांक 23. त्याच्या अगोदर मी 22 वचन वाचू इच्छितो. जे कित्येक जण संशयात आहेत, संशय, त्यांच्यावर दया करा. आता अनेक लोकांना संशय आहे, कसला? सत्य काय, असत्य काय. तर असे जे लोक आहेत यांच्याकडे दया करा म्हटलेलं आहे. पुढं तो लिहित आहे, त्यांना आगीतून ओढून काढून, ह्या लोकांना आगीतून ओढून काढून त्यांचे तारण करा. आणि कित्येकावर तर भीत भीत दया करा. लय बिंदास करू नका, भोजारा भ्या. मात्र देहाने डागाळलेली त्यांची वस्त्र दृश्यमान. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे लोकांनी आपले आत्मिक वस्त्र मलिन केलेले आहे, आध्यात्मिक वस्त्र नष्ट केलेले आहेत. आत्मिक कपड्यांना, धार्मिक कपड्यांना, वचनाच्या कपड्यांना, सत्याच्या वस्त्रांना आज यांचा कसर लागलाय, गंज लागलाय. एक भयानक सारख्या एक रोगाचे काही जंतू असू शकतात त्याच्यावर. कारण तो म्हणतो यांना अग्नीतून ओढून काढा. अग्नीतून ओढून काढा म्हणजे काय? अग्नी काय आहे? देवाचं वचन ही अग्नी आहे. आणि अग्नीच्या माध्यमातून म्हणजे देवाच्या वचनाच्या माध्यमातून ते डागाळलेले जे कपडे आहेत, जो काही डाग आहे, कदाचित खोट्या शिक्षणाचा असेल, कदाचित फुसवणाऱ्या शिक्षणाचा असेल, कदाचित डुप्लिकेट पवित्र आत्म्याचा असेल, कदाचित मीपणाचा, अहमपणाचा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी, स्वतःच सगळं काही डामडोल, सगळ्या प्रकारच्या डागाने लागलेले लोक आहेत ना, यांच्यावर म्हणतो दया करा. पण काही लोकांवर भीत भीत दया करा. बघा त्याच्यातले कोण काय. म्हणजे याचा अर्थ न्याय निवाडा करायला आम्हाला अधिकार दिला नाही, याचा अर्थ दुसऱ्यावर दोषारोप करण्याचाही अधिकार मिळाला नाही, याचा अर्थ दुसऱ्याला दंड देण्याचा देखील आपल्याला अधिकार नाही. परंतु परमेश्वरची इच्छा आहे की एकाही लेकराचं नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि या जीवनातून हे बाजूला गेले असल्या कारणाने त्यांच्या आत्मिक, धार्मिक आणि सत्य वचनाच्या माध्यमातून असणाऱ्या वस्त्रावर जे हे डागाळलेले आहे, तो द्वेष्य माना. ते जे काही कृती करत आहेत, जे काही पाप करत आहेत, जे काही कुकर्म करत आहेत, जे काही त्यांच्यामध्ये अनबॅलन्स झालेला आहे, जो काही अविश्वास निर्माण झालेला आहे, जी काही अंधश्रद्धा निर्माण झाली, जे काही नामधारीपणा निर्माण झालाय, जे काही वाडवडिलांपासून आलेल्या पिढीनुपार आलेल्या सर्व प्रकारच्या घाणीमध्ये असते लोक आहेत. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की त्यांच्यावर भीत भीत दया करा आणि त्यांचे डागाळलेले द्वेष जे वस्त्र आहेत ते द्वेष्य माना. म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या चुका, त्यांनी केलेले अपराध, त्यांनी न आवडणाऱ्या गोष्टी, त्यांची ज्या ज्या कारणाने आत्मिक आणि धार्मिक वस्त्र खराब झालेले आहेत, ज्या गोष्टीमुळं त्या आम्ही न करणं, याला म्हणतात की डागाळलेले वस्त्र द्वेष्य माना.
अनेक लोक वचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देत आहेत. त्यामध्ये इंटरनॅशनल नॅशनल प्रीचर देखील आहेत. नावाखातर त्यांच्या कार्यक्रमाला भरपूर लोक असतात, परंतु ते काय शिकवतात हे लोक मात्र ध्यानात घेत नाही. तो मनुष्य किती मोठा स्टार आहे आणि त्याला लाईक किती मिळतात आणि त्याच्या कार्यक्रमाला किती लोक आहेत याच्यावर लोक डिपेंड राहतात. परंतु तो काय शिकवतोय, कुठलं वचन शिकवतोय, त्या वचनाचा कसा काना मात्र बनवतोय, तो वचन स्वतःच्या फायद्याकडे कसं घेऊन जातोय, स्वतःच्या मिनिस्ट्रीकडे कसं घेऊन जातोय, स्वतःच्या संस्थेकडे घेऊन कसं जातोय, ते लुटण्यासाठी आम्हाला कसं तयार करतोय, आम्हाला फसवण्यासाठी कसं मेंढराचं वेश घालून येतो, कसं मेंढराचे कातडी म्हणजे मेंढराचे वस्त्र घालून कसा तो लांडगा घुसतो, परंतु तो आंतरिक क्रूर लांडगा असतो. आल्यास तो फाडीत नाही, तो गपचूप बसवतो बिल्या मांजरी सारखा आणि नंतर हळूहळू हळूहळू हळू पाय रवले मग एक एक मेंढर ढासळायला सुरुवात करतो. आणि म्हणून प्रियो, हे जे डागाळलेले वस्त्र आहेत, हे डागाळलेलं शिक्षण आहे, हे डागाळलेला जे डुप्लिकेट पवित्र आत्मा आहे, हे डागाळलेले जे मिनिस्ट्री आहेत, हे डागाळलेल्या ज्या संस्था आहेत, जे परमेश्वरचं कामच करीत नाहीत, जे परमेश्वराने सांगितलेल्या पौल साहेब म्हणतात की तिमोथेला म्हणतात की चांगल्या प्रकारचा तू शिपाई बन, हे शिपाईच्या लायकीतच नाही. हे फक्त यांनी शिपाईचा ड्रेस घातलाय आणि पगार घेऊन आपला आयतं माहिती खाते, बस याच्या पलीकडे काहीच नाही. आणि वरून यांचे स्वतःचे कपडे, स्वतःचे वस्त्र आत्मिक. मी आत्मिक आपल्याविषयी, धार्मिक वस्त्राविषयी या ठिकाणी आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. तर परमेश्वर वचन आम्हाला सांगते की यांनी देहाच्या माध्यमातून, आत्मिक माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून जे काही चुक्या करून आपले वस्त्र डागाळलेले आहेत, आपल्या वस्त्रांना डाग लावलेला आहे, आपले वस्त्र कलंकित केलेले आहेत, आपले वस्त्र दूषित केलेले आहेत, आपले वस्त्र जीर्ण केलेले आहेत, अशा लोकांचे वस्त्र दृश्यमाना, म्हणजे अशा लोकांचा सल्ला मसलत घेऊ नका, अशा लोकांच्या जवळही जाऊ नका. एक छोटस वचन वाचू आपण. त्या वचनामध्ये आम्हाला सुंदररित्या परमेश्वरचं वचन आपल्याला सांगत आहे. योहानाचं दुसरं पत्र, यामध्ये लिहिलेलं आहे, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढं जातो त्याला देव प्राप्त झाला नाही, जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. झालं, डाग पडायला काही वेळ नाही लागत. लोकांचे कपडे मळालेले असले ते का आमच्याकडे आले. साधं उदाहरण जर आपण घेतलं ना, कोरोनाच्या टायमिंगला मास्क जर नसल, सॅनिटायझर नसल किंवा तो खोकत जर असेल, समोरच्या व्यक्तीला काय होतं, त्याच लगेच ट्रान्सफर होतो. अशाच प्रकारे आहेत हे गलत शिक्षण देणारी, हे डागाळलेल्या वस्त्रावाली, हे स्वतःच्या नावाने मिनिस्टर तयार करणारी, प्रभूचं काम करायचं आणि स्वतःच आडनाव मिनिस्ट्रीला, संस्थेला, स्वतःच्या जे काही भांडवल तयार केले त्याला. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो त्यांचे डागाळलेले वस्त्र जे आहेत ते द्वेष माना, कारण हे लोक काय करतात, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची सेवा करत नाहीत, वचनाची सेवा करत नाही, सत्याची सेवा करीत नाही, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही, कुठल्याही प्रकारच्या चांगल्या शुभ्र पवित्र शुद्ध लायकीच्या आशीर्वादाच्या गोष्टी यांच्याकडे नाहीत. यांच्याकडे फक्त जगातल्या गोष्टी मिळणार तुम्हाला, आणि जगाला तेच पाहिजे. आणि म्हणून हे लोक काय करतात की जगाला काय पाहिजे आणि मग ते जगाला तेवढ्याच गोष्टी देऊन ते त्यांना ताब्यात घेतात, स्वतःचेही कपडे डागाळतात आणि जगाला देखील घाणेरड्या स्थितीमध्ये, अशुद्ध स्थितीमध्ये, डागाळलेल्या स्थितीमध्ये ठेवतात. आम्ही पाहतो डुक्कर नेहमी काय करतं, गाळातच लोळत. गाढवाला किती धुतलं ना तो उकाड्यावरच जातो. अशा प्रकारचे काही बिलिओस भाऊ आहेत, बहिणी आहेत, आई आहेत, वडील आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत आणि याजक वर्ग देखील आहेत. पुन्हा एक वार त्या घाणीमध्ये जातात जी नको आहे ती. अशा प्रकारे जर आम्ही स्वतःचं वस्त्र स्वच्छ शुभ्र पवित्र शुद्ध आशीर्वादाचं, परमेश्वराला आवडणारं, तारणाचं, धार्मिकतेचं, आत्मिकतेचं, सत्याचं जर आम्ही आमचं स्वतःचं सुरक्षित ठेवलं तर निश्चित अर्थाने
परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस हो तुम्हाला आणि मला एक त्याच्या समोर जाण्याचा, उभा राहण्याचा आणि त्याच्या बरोबर ती सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा आम्हाला एक सुंदर अशी गोल्डन संधी मिळेल. परंतु आमचे वस्त्र काही एकदा डागाळलेले असले मग मात्र आम्हाला त्याच्याबरोबर जाता येणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहिलं योहानाच्या 3ऱ्या पत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये, की त्यामध्ये लिहिले ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढं जातो. अनेक मिनिस्ट्री आहेत त्या पुढचं शिक्षण देऊ राहिले. जे पवित्र शास्त्रामध्ये लिखाण नाही ना या त्याच्या पलीकडे शिक्षण देऊ राहिलेत. अनेक आहेत, बऱ्याच माता निघल्यात. कोणत्या माता आहेत, कोणत्या काय लिंकच लागत नाही. इतक्या काही मिनिस्ट्र्या तयार झाल्यात आणि इतक्या काही संस्था तयार झाल्यात ना, कुठलंही वचन कुठेही शिकवतात. सत्य लोकांपर्यंत लोकांची एक टेंडन्सी बदलली त्यांनी. लोकांना सत्य माहिती पडून देखील लोक ते असत्याकडे धावत आहेत. लोकांची श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये घेऊन जात आहेत. अनेक लोकांच्या नाशाला कारण हे लोक होत आहेत की जे ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून राहत नाहीत, तर जगाच्या शिक्षणाला चिटकून राहतात. हे लोक ख्रिस्ताचं शिक्षण लोकांना देत नाही तर जगाचं शिक्षण देतात. हे लोक ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून चिटकून बिलगून आत्मसात करून कृतीशील आणि आचरणात न आणता जगातल्या गोष्टीला एक कृतीत आणि आचरणात आणतात. आणि मग यांचं अनुकरण करणारे जे लोक आहेत अशाच प्रकारे ते करतात. आणि अशा प्रकारे वस्त्र जर छोटस एक पाप करून आज्ञाभंग करून जर आमचं डागाळलेलं असेल, द्वेष झालेला असेल, खराब झालेला असेल, जीर्ण झालेला असेल, फाटायला तुटायला लागलेला असेल तर निश्चित अर्थाने प्रिय बऱ्याच अंशी आम्हाला सत्य माहिती नसल्या कारणाने देखील आमचं वस्त्र डागाळलं जातं. आणि म्हणून तो लिहित आहे योहानाच्या 2ऱ्या पत्रामध्ये की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढं जातो. एक आता सध्या एक लाईव्ह फेसबुक सेशनला युट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये एक असं म्हणतात देवाचा अभिषिक्त सेवक होता काही काळी आणि आता तर त्याला लय मोठा अभिषेक म्हणतात. परंतु शिक्षण देताना मात्र ख्रिस्ताच्या शिक्षणाच्या पुढे चाललाय. जे आतापर्यंत कोणाला शिक्षण नाही मिळालं ना याच पाळक साहेबांना आता ते मिळाले. आणि एवढ्या दिवशी इकडं तिकडं सगळ्या भारताचं वाट लावून टाकली, लोकांना गलिच्छ मार्गाने लावलं आणि आता स्वतःचे वस्त्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अहो स्वच्छ नाही, हे आणखीन खराब करतात. कारण हे ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून नाही राहिले, हे पुढे चाललेत. आणि म्हणून पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगते, वचन रेफरन्स सगळे पवित्र शास्त्रातले सांगतात. परंतु अलग पद्धतीने त्यांच्याकडे ड्रायव्हर्स करून त्यांच्या मिनिस्ट्रीकडे वळून त्यांच्या संस्थेकडे वळून सत्यातून असत्यात घेऊन जातात. एक जगिकरित्या एक मानसोपचार म्हणजे एक बुद्धिवाद करतात. ते वचनाला घासतात, वचनाबरोबर एक कंपॅरिझन करतात. परमेश्वरचं वचन स्पष्टपणे सांगतंय की देवाची परीक्षा पाहू नका. हे लोक पार तिथपर्यंत परमेश्वराची परीक्षा पाहण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी त्या सेवकाचं नाव घेणार नाही, कारण असं करून मी ख्रिस्ताचा अपमान करणार नाही. त्या सेवकाला तर आम्ही मोजितच नाही. परंतु माझ्या ख्रिस्ताचा अपमान होऊ नये, अनेक लोकांचा नाश होऊ नये म्हणून ही आत्म्याची तळमळ आहे, वचनाची तळमळ आहे, सत्याची तळमळ आहे. म्हणून आम्ही आमच्या वस्त्राला जपणं खूप महत्वाचं आहे. म्हणतो तो त्या ठिकाणी लिहितो की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. तो जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. आणि अशा प्रकारे नियमशास्त्रातलं, पवित्र शास्त्रातलं, आत्म्याचं, सत्याचं शिक्षण न देणारा कदाचित तुमच्याकडे कुणी आला तर त्याला घरात घेऊ नका, त्याचं क्षेम कुशल विचारू नका, त्याला हॅलो हाय प्रेज लॉर्ड हालेलुया जय ख्रिस्त सलाम काहीच म्हणू नका. कारण काय आपण वाचूयात का नको करायला. कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. म्हणजे त्यांनी कपडे खराब केलेले आहेत म्हणजे आपले कपडे ऑटोमॅटिक खराब करीतो.
त्याच्या डागाळलेल्या वस्त्राला शिवल्यानंतर गाळातून भरून आलेल्या मनुष्याला जर मिठी मारली तर आपले पांढरे शुभ्र कपडे डाग लागेल की नाही? एखाद्या चोट्या भामट्याच्या गळ्यात हात घालून हिंडलं, आपण मस्त साव येतो पण लोक आम्हाला चोट्टाच म्हणणार. एखाद्या पेताड्याच्या गळ्यात हात घालून हिंडलं कायमच तर लोकही म्हणणार यांनी थोडी कमाणी घेतलीच असेल, भला हा एकदम साव, याची मेडिकल रिपोर्ट टेस्ट केला ना तरी याचा एक अल्कोहोलचा एक थेंब नाही सापडणार, पण तो दृष्टिकोन तसाच येणार. अशाच प्रकारे ढवळ्या शेजारी बांधला पावळा वाण नाही पण गुण आला नाही. म्हणून अशा लोकांबरोबर राहून असताना आम्ही आमचे वस्त्र डागळू नये. आम्ही त्याच्या पापाचा कलंक, पापाचा डाग आमच्यावर घेऊ नये म्हणून खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण शेवटचा काळ जवळ आलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे आणि त्याच्या येण्याचे पडघम जे वाजत आहे आणि ते येत असताना परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून संदेश त्याच्या ग्रंथामध्ये केलेल्या भविष्यवाणीच्या माध्यमातून देवाचा सेवक शिष्य त्या ठिकाणी योहानाने केलेल्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, दानिएलाने केलेल्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, अनेक देवाच्या एजकेल मध्ये झालेल्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, इर्मयाच्या अनेक भविष्यवक्त्यांनी त्यांनी जी काही भविष्यवाणी केलेली आहे त्या भविष्यवाण्या पुरे होत आहेत आणि त्या भविष्यवाण्या पुरे होत असताना अनेक लोक विश्वासापासून बहतील आणि यांना बहकवणारे लोक त्या ठिकाणी आता जोरदार मध्ये काम चालू आहे. आणि ते दुसरे तिसरे काही नाही, विधर्मी लोक कधीच ख्रिस्ती मनुष्याला त्रास देत नाहीत. जगातला ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकार केला नाही असा एकही मनुष्य ख्रिस्ती मनुष्याला त्रास देत नाही, निंदाही करीत नाही, ते उलट पाया पडतात. पण तो ख्रिस्ताला धरून देणारे जसे त्याचे शिष्य होते, ख्रिस्ताला धरून देण्याचा कट करणारे जसे यहुदी परंपरेनुसार शास्त्री परुषी सदुकी जे काही ती टीम होती, अशाच प्रकारची टीम आता देखील आहे. आणि हा सैतान, हा दुष्ट त्यांच्या मधून वचनाच्या माध्यमातून घुसलेला आहे आणि वस्त्र डागाळायचं काम चालू केलेलं आहे. कारण हे जर वस्त्र आम्ही जर डागाळलेले जर दिसले तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर राज्यामध्ये प्रवेश नाही, किंवा आम्ही त्याच्या बरोबर जाऊ शकत नाही, किंवा आम्ही रॅप्चर मध्ये उठू शकत नाही. तर आमचे वस्त्र डायरेक्ट जे घाण खरबट आणि खराब झालेले आहेत ना त्या अधोलोकामध्ये, त्या ठिकाणी मस्तपैकी अग्नीच्या ज्वाळामध्ये तिथेही निघणार नाहीत हे डाग. कारण हे वस्त्र, हे डागाळलेलं जीवन, हा धार्मिकता जर आज तुमची आणि माझी जर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून जर डागाळलेली आहे तर आज संधी आहे की परमेश्वरला म्हणूया की प्रभू येशू तुझा एक परमेश्वर दे बापा, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला यांनी सांडलेल्या रक्ताच्या माध्यमातून, यांनी अर्पण केलेल्या रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातील आरोग्य मिळालं, पाप क्षमा मिळाली, सगळ्या गोष्टीचा अधिकार मिळाला. आज त्या रक्त आमच्या पापासाठी पुन्हा एक वार ओतलं जाऊ दे आणि आम्हाला त्या शुद्ध कर, शुभ्र कर. जे नाही करून तो येईल त्या दिवशी आम्हाला त्याच्याबरोबर जाणं गरजेचं आहे. शेवटच्या टॉपिक मध्ये आपण जाणार आहोत, कारण हा वस्त्र आच्छादन भाग 10 मध्ये आम्ही देवाच्या वचनातून शिकत आहोत. आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 5 वाचूया. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एक वार वाचूया. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र तो वस्त्रे अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. त्याचे नाव खोडणारच नाही. पहा, तुम्हाला जर तुमचं नाव जर खोडून टाकायचं असेल तर काही अडचण नाही. बिंदास गलिच्छ कपडे घाला, अशुद्ध कपडे घाला, भगार कपडे घाला, तुमचे वस्त्र जेवढे डागायचे तेवढे डागा. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी जर का ते परमेश्वराने जर का त्या जीवनी पुस्तकातलं नाव खोडलं, मग आम्हाला अधोलोकाने नरकाच्या व्यतिरिक्त आमचं नाव दुसरीकडे पुढंच नसेल. आमची खाणी सुंबारी डायरेक्ट तिथं भेटल. आणि म्हणून दावीद महाराज आणि प्रकटीकरणाचे योहान, पेत्र, शेवटचा भाग आणि दावीद राजाचा काळ याच्यामधला जर तफावत बघितली, याच्यामधला जर काळ जर बघितला तर बऱ्याच वर्षाचा कालावधीमध्ये आहे. तो दावीद राजा त्या समाला म्हणत आहे की हे परमेश्वरा, तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाव माझं खोडू नको. म्हणजे 101% दाविदाला 100% माहिती पडली होती की आता माझं वस्त्र डागाळलंय,
आता मी पाप केले, आता मी देवाला नावाजणारी गोष्टी केली, आता माझं धर्माचरण घाणेरडं झालं, आता माझ्याकडून पातक झालं, आता मी नियम मोडला, आज्ञा मोडली, आता मी देवाच्या समोर एक अपराधी ठरलो आणि आता 100% माझं नाव खोडल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याला माहिती होतं परमेश्वर दयेचा सागर आहे आणि मग त्यांनी स्वतःचा पश्चाताप केला आणि मग त्या ठिकाणी तो लिहित आहे, तो म्हणताय की परमेश्वरा त्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं माझं नाव खोडू नको. मग या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलंय, जो विजय मिळवतो. विजय कशावर मिळवायचा मग आपल्याला? अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे विजयश्री झालेले. काही लोकांनी इतके काबाड कष्ट केले आणि असा विजय मिळाला, भरपूर प्रॉपर्टी जमा केली. काही लोकांनी प्लॉट घेत राहिले, त्यांना वाटलं आमचा विजय झालाय. काही लोकांनी बिल्डिंगा बांधायला चालू केल्या लोकांच्या दानपत्रावर, त्यांना वाटलं आमचा विजय झाला. काही लोक फॉरेन टूरला गेले, इस्रायल टूरला 2दा-3दा लोकांच्या दानपत्रावर, त्यांना वाटलं आम्ही विजयशाली जीवन आहे, आमचा विजयशाली परमेश्वर. होय, परमेश्वर तर विजयशाली आहे, पण तुम्ही मात्र विजयशाली नाही. विजयशाली केव्हा होतं मनुष्य? तर आम्ही पाहू या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये की तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. जो विजय मिळवतो त्याचे वस्त्र शुभ्र होतात आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या लोकांनाच सार्वकालिक जीवनामध्ये वाटा आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये वाटा आहे. सार्वकालिक वतन हा भाग आहे, पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार आहे. नुसतं मोकारच म्हणायचं नाही मी पुत्र आणि कन्या. या ठिकाणी तो लिहित आहे की जो विजय मिळवतो, मग मोहावर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे, जगावर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे, पापावर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये आमचं खच्चीकरण होईल, ज्या ज्या गोष्टीमुळे आमचे वस्त्र खराब होतील, ज्या ज्या गोष्टीमुळे आमची धार्मिकता नष्ट होईल, ज्या ज्या गोष्टीमुळे आमच्या आत्मिकतेला ठेच पोचल, ज्या ज्या गोष्टीमुळे आम्ही सत्यापासून बहकले जाऊ, ज्या ज्या कारणामुळे आम्ही वचनाचं आज्ञाभंग करू, त्या गोष्टीवर आम्ही विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. की जे नाही करून ते आमच्या जीवनात होऊ नये. आमचं आत्मिक, धार्मिक, आध्यात्मिक सत्य आणि वचनाचं आणि विशेष करून पवित्र आत्म्याचं जे पांघरून तारणाचं वस्त्र जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला वेष्टन केलेलं आहे, जे परिधान केलेलं आहे, जे तुम्ही आणि मी ते परिधान केलेलं आहे, ते वस्त्र ह्या पापामुळं डागीत होतं, बाधित होतं, कुचक होतं, गंज लागतो, फाटायला लागत, जीर्ण होतं. मग हे जे वस्त्र आहे हे शुभ्र राहत नाही. हे वस्त्र रंगबिरंगी होतो. आता आम्ही इथं जर पाहिलं ना 2-3 कलर रंगबिरंग. आमचं जीवन असं रंगबिरंगी नाही पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये रंगच रंग असू द्या. हर्षाचे, उल्हासाचे, आनंदाचे, दयेचे, प्रेमाचे, क्षमेचे, विश्वासाचे, कृती करण्याचे, सत्याचे, पवित्र आत्म्याचे कृपादानांचे, एवढे सगळे असू दे ना, रंगच रंग असू द्या. परंतु पापाचा रंग काही घेऊ नका. हे डागाच्या स्वरूपात मिळालेले रंग काही घेऊ नका. आणि अनेक लोक काय करत आहे, जगातल्या रंग उधळीत चालले. कुणाला कशाचा रंग, कुणी लोक कशातही रंग पाहतात. तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला आहे. पण कशा रीतीने की जो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जो विजय मिळवतो, जो मोहावर विजय मिळवतो, जो जगावर विजय मिळवतो, जो संसारावर विजय मिळवतो, जो पापावर विजय मिळवतो, जो जगातल्या सर्व प्रकारच्या खेळीखुशीवर विजय मिळवतो. याचा अर्थ असा मला म्हणायचं नाही की तुम्ही खेळीखुशालीमध्ये राहू नका. याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही आईश करू नका. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही आनंदी राहू नका. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही खुश राहू नका. तुम्हाला ज्यामध्ये खुशी वाटते, ज्यामध्ये समाधान वाटतं, ज्यामध्ये आनंद वाटतो, ज्यामध्ये शांती वाटते, ज्यामध्ये हर्ष आणि उल्हास वाटतो, ज्यामध्ये तुम्हाला पवित्र वाटतं, शुद्ध वाटतं, शुभ्र वाटतं, चांगलं वाटतं, ती गोष्ट 100% करा. पण तू ही करीत असताना कदाचित एखादा डाग घेऊन, एखादं पाप करून, एखादं कुकर्म करून, एखाद्या आज्ञाभंग करून जर आम्ही तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला, जर आम्ही ती शुभ्रता जर मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मला तुम्हाला सांगू द्या, दिवा उजेड देतो खरा, पण दिव्याखालीच अंधार असतो. मग अनेक शिपायांचं असंच होणार आहे. तो लोकांना वचन सांगेल, लोकांना मार्ग दाखवीन, पण तो हाच मार्ग भ्रष्ट झालेला असेल,
आणि म्हणून तर आम्ही ते योहानाचं दुसरं पत्र वाचलं की असं शिक्षण न देणारा, सत्य न शिकवणारा जो कुणी असेल ना, सरळ सरळ त्याचं हस्तोल्लंघन करण्याचं सोडून दे. जो वचन शिकवणार आहे, सत्य शिकवणार आहे, पवित्र आत्म्यापासून शिकवणार आहे, देवाच्या आत्म्यापासून शिकवणार आहे आणि तुमची आणि माझी कान उघडणी करणार आहे, अशा देवाच्या सेवकाला हस्तोल्लंघन करा. दुसऱ्यांना देवाचे सेवक देखील म्हणू नका. हे सेवकाच्या नावावर धब्बा आहेत, कलंक आहेत. हे बिरलीत जसे एखादा खाडा लागतो ना, तसे लोक आहेत. म्हणून या ठिकाणी लिहिलंय की तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं सापडेल. पुढं मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणार नाही. मग जर शुभ्र वस्त्र जर असले तर 100% समजायचं का आम्ही जीवनाच्या पुस्तकातलं नाव आमचं कंटिन्युटी आहे. आणि जर का आमचं वस्त्र शुभ्राच्या ऐवजी अशुभ्र झालं, शुभ्रच्या ऐवजी अशुभ झालं, शुभ्रच्या ऐवजी खराब झालं, शुभ्रच्या ऐवजी डागाळलं, गंज लागला, एकदम भंगरी झालं, तर 100% आपण समजून घ्यायचं का आपलं नाव तिथून लगेच वगळण्यात येईल. पण जर का आम्ही शुभ्र ठेवलं, जर का आम्ही शुद्ध ठेवलं, जर का आम्ही एक चांगल्या प्रकारचं वचनामध्ये त्याला क्लिअर ठेवलं, तर आपलं नाव खोडणार नाही. आणि म्हणून तर दावीद महाराज म्हटले की प्रभू परमेश्वरा, जीवनी पुस्तकामध्ये माझं नाव खोडू नको. मग आज प्रिय अनेक जे ख्रिस्ती भाऊ बहीण आई वडील आहेत, आज तुमची आणि माझी खात्री झालेली आहे का की आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि अनेक लोकांची जर खात्री असेल, अनेक नाही, मी म्हणाल, मी माझ्या माहितीनुसार किंवा जगाच्या टार्गेट नुसार जर आम्ही पाहिलं ना, तर जगातला असा प्रत्येक व्यक्ती जो पाप्यातला पापी असेल आणि लय अभिषिक्तातला अभिषिक्त असेल, भले नावाने असेल किंवा ओरिजिनल असेल, हे प्रत्येक जण म्हणणार माझं नाव स्वर्गात जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आमेन आमेन आमेन. अनेक लोक म्हणतात मी क्लेम करतो, मी स्वीकारतो, मी रिसीव्ह करतो, प्रभू तुला धन्यवाद, माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिले. अहो हा इथपर्यंत ठीक आहे, आमेन लिहिलं, पण ते खोडायचं टायमिंग कसं खोडणार आहे तुम्हाला माहिती का? कधी खोडलं जाईल माहिती का? त्याच्यासाठी हे ताजं तवानं आणि ते नाव कंटिन्यू तिथं एक कोणशीला लावल्यासारखं ते खोडणार नाही. अशा त्याच्यासाठी आम्हाला आमचं वस्त्र शुभ्र ठेवावं लागेल. जगातल्या वस्त्राविषयी बातचीत नाही. आत्मिक वस्त्र, धार्मिक वस्त्र, आध्यात्मिक वस्त्र, सत्याचे वस्त्र, तारणाचे वस्त्र, वचनाचे वस्त्र, आत्मिक वस्त्र, जेवढ्या काही प्रकारच्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे चांगल्यातल्या चांगले गुण आहेत, चांगल्यातले चांगले फळ आहेत, चांगल्यातल्या चांगल्या अनुकरण करणाऱ्या गोष्टी आहेत, या प्रत्येक त्या वस्त्रासारख्याच आहेत. त्या शुभ्र असाव्यात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कालिक नसावी, त्याच्या कुठल्याही प्रकारचा कलंक नसावा, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दुटप्पीपणा नसावा, तो कुठल्याही प्रकारचा डाग आणि सुरकुती नसावे. मग असे वस्त्र परिधान केले ना, म्हणजे आमचं नाव जीवनी पुस्तकात खोडल्या जाणार नाही. अनेक लोकांचे नाव खोडून गेलेले आहेत, तरी त्यांचा विश्वास अजूनही पण का आमच्या जीवनी पुस्तकात नाव आहे. आणि जर तुम्हाला जीवनी पुस्तकामधले नाव जर कंटिन्युटी ठेवायचं असेल, तर जगामध्ये जीवन जगत असताना देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आमची डागडुगी साफसफाई झाली पाहिजे, आमचे वस्त्र शुभ्र दिसले पाहिजे, आमचं वस्त्र एक चकाचक दिसले पाहिजे, आमचं वस्त्र नवीन दिसलं पाहिजे. मग आमचं नाव त्या ठिकाणी कंटिन्यू राहील. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 18 मध्ये आपण पाहूया. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. हो, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18 या ठिकाणी लिहिलंय. त्याच्या अगोदर मी एक छोटस 17व्या क्रमांकाचं वचन वाचू इच्छितो. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. 5 पॉइंट आहेत. 5
बऱ्याच लोकांना वाटतंय आम्ही खूप मोठे श्रीमंत आहोत. अहो आम्ही महिन्याने काय महिन्याला म्हणलं तर इस्रायलच्या टुरा जाऊ एवढं आम्ही कमवून ठेवलं लोकांना लुटू लुटू. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे 4 5 7 तळाची माडी पण झाली, 4 5 4 व्हीलर झाल्यात, बॅलन्स पण भरपूर आहे, मंडळी पण भरपूर आहे. लोक अजूनही पण आमच्यावर विश्वास ठेवतात. लोकांना आमच्या चुका तुम्ही किती दाखवा पण लोक तुमचं काहीच ऐकणार नाही, कारण लोकांचे कान आम्ही बंद करून ठेवलेले आहेत अगोदरच. त्याच्यामुळे पाळक साहेब तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, पण आम्ही सुधारणार नाही, आमच्या लोकांनाही सुधू देणार नाही. हे लोक काय म्हणत आहेत की मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलं आहे व मला काही उणं नाही, मी कुणाचा मोहताज नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टीस, दीन आहेस, दरिद्री आहेस, आंधळा आहेस व उघडा वागडा आहेस, म्हणजे तुझ्या अंगावर वस्त्र नाही. आपला विषय आहे वस्त्र. पुढे तो लिहित आहे, म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझे लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावा शुभ्र वस्त्र घे. आपला विषय आहे वस्त्र. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. आता हे शुभ्र वस्त्र काय आहे? हे कोणत्या पैशाने मिळणार आहे? जेवढे काही मोठमोठे बेलिस्टर मोठमोठे जेवढे कोणते श्रीमंत असते ना त्यांना म्हणावं फक्त ते वस्त्र विकत घ्या. तारणाचे वस्त्र किती पैशाला मिळतात, कुठं दुकान आहे तेवढं फक्त सांगा. पण काय काय महाभाग आहे ते म्हणते आमच्या बाटल्या जरी घेतल्या ना तारण झालं तुमचं वस्त्र शुद्ध. काही काही लोक म्हणतात आमची नुसतं प्रार्थना करून त्या पाण्याच्या बाटल्या जरी नेल्या ना एकदम शुभ्र. हा काही काही मिनिस्टर आहेत असे. हो तुम्ही तेल वाता, तेल पिया नाही तर तेल पाजा, त्यांनी तुम्ही शुभ्र होणार नाही. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराचं वचन स्वीकारत नाही, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराचं आत्मिक भोजन करत नाही, जोपर्यंत परमेश्वराचं सत्य स्वीकारत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा स्वीकारत नाही, जोपर्यंत स्वतःचं पाप स्वीकारत नाही, जोपर्यंत पश्चाताप करत नाही, जोपर्यंत प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, जोपर्यंत परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आज्ञा विधी नियम पाळीत नाहीत, तोपर्यंत तुमचे वस्त्र शुभ्र राहणार नाहीत. तुमचं माझं जगाचं डागाळलेलं वस्त्र आत्मिक, धार्मिक, आध्यात्मिक फक्त प्रभू येशूचं रक्त आम्हाला त्या डागापासून सोडू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अनेक लोकांचे डागच धुतलेले नाहीत. अनेक लोकांचे वस्त्र इतके मळीन खराब गचाळ झालेले आहेत, परंतु श्रीमंतीच्या जोरावर ते म्हणतात आम्ही तलम वस्त्र घालू, आम्ही जांभळी वस्त्र घालू, आम्ही ख्याली खुशालीमध्ये राहू, आता आम्हाला कुणाची गरज नाही, आम्हाला सगळं काही भरपूर आहे. परंतु शास्त्र म्हणत आहे, देवाचं वचन सांगत आहे, प्रकटीकरणाचं पुस्तक सांगत आहे. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये शेवटचा अध्ययन शेवटच्या सेकंड लास्ट जर लाईन जर पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, हे जे वाचून दाखवणारा, ऐकणारा, पाळणारा ह्यो धन्य. याच्यामध्ये कुणी कानाही घालू शकत नाही, कुणी मात्राही काढू शकत नाही. हे आमेन आहे. आणि म्हणून हे आमेन असणारं वचन, प्रकटीकरणामधलं वचन, तसं उत्पत्ती ते प्रकटीकरण सगळं आमेनच आहे. परंतु आता आम्ही प्रकटीकरणाच्या काळात जगत आहोत. आता आम्हाला विशेष करून या वचनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण आतापर्यंत जेवढे काही वस्त्र आम्ही खराब करायचे ना तेवढे केलेले आहेत. आणि या वस्त्रानुसार आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये आध्यात्मिक, आत्मिक आणि कुठल्याच प्रकारच्या सुखाच्या हिरवळीत जाऊ शकणार नाही. जगातली श्रीमंती किती असू शकते, जगातलं धन किती असू शकतं, जगातला डामडौल किती असू शकतो, परंतु परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तो म्हणत आहे की तू भिकारीस, तू एकदम भंगरीस, तुझ्यासारखा एकही नाही, तू उघडा वागडा आहेस. मस्त तलम वस्त्र घालीत असशील, मस्त जांभळे वस्त्र घालीत असशील, चांगल्या प्रकारचे सोन्याच्या बटणक लाविना, काहीच होणार नाही त्यांनी. नेसावया शुभ्र वस्त्र विकत घे. आता शुभ्र वस्त्र काय? अनेक लोकांना हेच माहित नाही. त्यांना वाटतं हे कपडे. तारणाचे वस्त्र माहित नाहीत, धर्म वस्त्र माहित नाहीत, आत्मिक वस्त्र माहित नाहीत, सत्याचे वस्त्र माहित नाहीत, वचनाचे वस्त्र माहित नाहीत, पवित्र आत्म्याचे वस्त्र माहित नाहीत.
लोकांना फक्त कुठले वस्त्र माहिती का? कट्टी वेस्टर्न, ते पानाला पानं शिवलेली आदाम हवानी, बस लोक आजही तेच शिवितात. ते तीनदाच शिवितात, तीनदाच गळून पडते, तीनदाच शिवितात, तीनदाच गळून पडते. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून नेसण्यासाठी एक शुभ्र वस्त्र विकत घ्यायला सांगत आहे. आणि आम्ही ते घ्यावं. आणि ते विकत घेणं कुठल्या प्रकारच्या पैशाच्या स्वरूपात नाही, कुठल्या प्रकारच्या धनाच्या स्वरूपात नाही, तर आमचं आत्मिक जीवन, आमचं संपूर्ण जीवन आम्ही परमेश्वराला समर्पित करूया. आणि जे काही डागाळलेल्या गोष्टी आहेत त्या टाकून देऊया. ऑटोमॅटिक परमेश्वर आमच्या समर्पण याला विकत घ्यायचं, फक्त आम्हाला परमेश्वराला समर्पण करावं लागेल. जर का आम्ही समर्पण केलं 100% परमेश्वर आम्हाला नेसावा शुभ्र वस्त्र परिधान देईल. आणखीन एक रेफरन्स पाहू, वेळा पण काही रेफरन्स शॉर्टकट मध्ये पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 15. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईल. आपण नग्न असे चालू नये आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना व दिसू नये आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो तो धन्य. जागृत राहणं आणि वस्त्र राखणं. वस्त्राला डाग, सुरकुत्या, या भयानक प्रकारच्या पिढा, सगळ्या जगातली कसर लागलेलं, कर्ज लागलेलं सगळं काढून टाकायचंय. कारण तो येणार आहे, तो उशीर करणार नाही. तो म्हणत आहे की जसा चोर येतो ना, असा चोरासारखा मी येईल. मग या दिवशी काय होईल? 16-15 आपण नग्न असे चालू नाही. आता आपण चाललोच कसे माहिती का? नग्न. आपण शरीराने कपडे घातलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही नाही. आपण असं डाम डावलत, असं आमदार खासदारासारखं छाती काढून चालवतो, स्टाईल मध्ये चालवतो, वाकडं तिकडं चालवतो, कशा प्रकारे चालवतो. पायात मस्त मोठा एक इताचे शँडल असतील, उलथून पडन पोरगी एखादी, पण एवढं एक इताचे घाली. पण परमेश्वरच्या दृष्टिकोनातून एवढे क्षेत्र पाहिजे. तुम्ही एवढे काही एक फुटाचे घाला, खालून लागलं तर आपले पाय लावा परत एकदा. पण तो आत्मिक नग्नता दिसून राहिलेली. या ठिकाणी लिहिता येतो की नग्न आपण चालू नये. याचा अर्थ परमेश्वर आमची चाल चालून बघत आहे. याचा अर्थ परमेश्वर आम्ही त्याच्यामध्ये कसं चालत आहोत हे पाहत आहे. याच्यामध्ये परमेश्वर पाहत आहे की माझं लेकरू, माझ्यावर विश्वास करणारा भाऊ, बहीण, आई, वडील, याजक, पास्टर, जेवढे काही देवाचे लोक असतील, हे चालतात कसे? नग्न चालतात का? कपडे घालून चालतात? अनुभवनी चालतात का? पायात त्यांच्या काही आहे? जगातल्या कुठल्याही प्रकारच्या केलीकुशालीने आणि अंग झाकण्यासाठी जगातल्या वस्त्राविषयी नाही, तर आत्मिक वस्त्र नाही. याचा अर्थ परमेश्वर आम्हाला पाहत आहे की आमच्याकडे आत्मिक वस्त्रच राहिलेले नाहीत. याचा अर्थ आम्ही नग्न झालेलो आहोत. आणि परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही नग्न चालू नये. म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, तेव्हा आम्ही नग्न नसावे. नग्न राहिलो याचा अर्थ आम्ही पापी. नग्न राहिलो दिसलो याचा अर्थ आम्ही आज्ञाभंजक. नग्न राहिलो याचा अर्थ आमचे वस्त्र डागाळलेले, तुटलेले, फुटलेले, फाटलेले, जीर्ण झालेले, खराब झालेले, डागाळलेले, शुभ्र नसलेले. पुढे तो लिहित आहे व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो. लोकांनी लाजच सोडून दिल्या. तो लाजच नाही राहिल्या. पवित्र शास्त्र सांगतं या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18 मध्ये. पुन्हा एक वर वाचूया. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईल. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. जो स्वतः परमेश्वरामध्ये स्थिर राहतो, खंबीर राहतो, वचनात राहतो, सत्यामध्ये राहतो, पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये राहतो आणि होता येईल तितकं स्वतःला शुभ्र, एकदम स्वच्छ, नीटनेटकं, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात जागरूकता. ऐन टायमाला जागरूक नाही व्हायचं.
अनेक अंश असं होतं, आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं, आमचे कपडेच इस्त्री केलेले नसते, मग आम्ही पटकेच कपाटातून इस्त्री कपडे काढायचे, इस्त्री घ्यायचे, बटन लावायचं. एक तर वेळ होऊन गेलेला असतो कार्यक्रमाला जायचा, त्याच्यात लाईट गेलेली असते आणि मग ते जमतच नाही. त्याच्यासाठी अगोदरच प्रेस करून ठेवावं लागते. अशाच प्रकारे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्याच्या येण्याच्या अगोदरच आमचे वस्त्र धुवून टाकायचे. त्याच्या येण्याच्या अगोदर जर आम्ही नग्न आहोत तर निश्चित अर्थाने तारणाचं वस्त्र आम्हाला घालायचंय. कटिवेष्टन नको आहे आता, परमेश्वर घालत आहे. आता आम्ही जे घातलेले आहेत ना धार्मिक वस्त्र, एक कटिवेष्टन येतं, या अंजराचे पानं शिवल्यासारखे येतं, याच्यामध्ये नग्नता परमेश्वराला दिसून येत आहे. परमेश्वर जे देत आहे, कारण पहिल्या काळामध्ये परमेश्वराने ज्यावेळेस आदम आणि हव्वाला वस्त्र दिले ना, त्यावेळेस चर्म वस्त्र दिले, त्यावेळेस रक्त अर्पण केलं, बळी देण्यात आला. पण तुम्हाला आणि मला जे वस्त्र दिले ना, प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण केलं, त्या कोकराला अर्पण केलं, जो कोकरा होता पवित्र शुद्ध, त्याचं रक्त अर्पण केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला तारणाचे वस्त्र घातले. आज या लोकांनी तारणाचे वस्त्र फेकून दिलेत आणि परत एकदा ते कटिवेष्टन घातले, ते पानाला पाणी शिवायचे. आणि म्हणून तो म्हणत आहे की आपले वस्त्र राखीत होतं धन्य, जो नग्न दिसत नाही तो धन्य, जो सावध राहतो ते धन्य. मग अशा लोकांसाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, बाकीच्यांसाठी येणार नाही. बाकीच्यांना काही त्याचा फरक पडणार नाही. शेवटच्या क्रमांकाचं वचन वाचूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 13. आणि त्यानंतर आपण वस्त्र आच्छादन हा भाग या ठिकाणी समाप्त करणार आहोत. अनेक रेफरन्स आपण भेटतात यामध्ये, परंतु तरी देखील आपण या 10व्या भागामध्ये वस्त्र आच्छादन या विषयाची समाप्ती करणार आहोत. शेवटचा एक रेफरन्स पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 13. रक्तात बुचकळलेले वस्त्र रक्तात बुचकळलेली वस्त्र त्याने अंगावर घेतले होते, त्याने अंगावर घेतली होती आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले. रक्तात बुचकळलेली वस्त्र कुणाच्या अंगावर होते माहिती का? तर कोकऱ्याच्या, त्या समर्पण केलेल्या. परंतु आता तो न्यायाधीश आहे, तो जज आहे, त्याला अधिकार आहे. आता मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना, न्याय भवानी मेघारूढ होऊन, त्यावेळेस काय तो आमच्यासाठी रक्त सांडणार नाही. आता आमचा रक्तपाताचा समय झाला, आता आमचा रक्त सांडण्याचा समय झाला. आणि आता रक्त जरी सांडलं तरी आता काही एक फायदा होणार नाही. आणि म्हणून वेळेच्या आधीच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरच देहाने केलेले, आत्म्याने केलेले, सगळ्या प्रकारच्या गोष्टीने केलेले आमचे धार्मिक वस्त्र, आत्मिक वस्त्र, आध्यात्मिक वस्त्र जर खराब झालेले आहेत, झाले असेल असं म्हणणार नाही, आहेतच. परंतु प्रिय हो, तुम्हाला आणि मला आज परमेश्वराने सुंदर अशी संधी दिलेली आहे. न जाणो कदाचित देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आज आम्ही जागरूक राहावं, आम्ही आमची नग्नता त्याला दिसू नये, आम्ही आमचे वस्त्र राखावं. आणि तो येईल त्यावेळेस आम्ही सावधान, हुशार, जागरूक, म्हणजे त्याची येण्याची वाट पाहणारे लोक असावेत. आणि त्यासाठी मात्र आम्ही आमचे जीवन परमेश्वराला समर्पित करणारं जीवन असावं, अशी योजना परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली आहे. म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान, महिमा, सन्मान, आदर, गौरव देईल. तो महान परमेश्वर आहे, तो सदाजीवी देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त काल आज आणि युगानुग सारखाच आहे. आज त्या परमेश्वराचं अभिवचन आमच्यासाठी आहे की आम्ही आमचे कपडे खराब करू नये. आम्ही आमचं वस्त्र जे आमच्याकडे नसेल, नग्नता जर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून दिसत असेल तर निश्चित अर्थाने आज त्याच्याकडून आम्ही ते विकत घेऊया. कारण आमचं मोल त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने चुक्त केलेलं आहे. आणि तारणाचं वस्त्र आमच्यासाठी फ्री, एकदम कुठल्या प्रकारच्या पैशाच्या स्वरूपात नाही. तुम्ही दान, दशमांश, देणगी, अर्पण, जेवढ्या काय पावत्यात त्यांनी तुमचं तारण होणारच नाही. तुम्ही तारणाच्या जवळ जाताल, पण ते पण सेवकाला खेटले तर, त्यांना दिलं तर, बाकीच्या भामट्यांना देऊन तुम्ही आणखीन तुमचे कपडे खराब करणार. आणि म्हणून माझी विनंती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने, की शिपाई या नात्याने, की आज आम्हाला आमचे वस्त्र सावधान, स्वच्छ, शुद्ध, शुभ्र, पवित्र, लायकीचे, पात्रतेचे, देवाला आवडणारे, जे नाही करून आमचं नाव सार्गे जीवनी पुस्तकात कायमस्वरूपी राहावं आणि आमची एंट्री त्या ठिकाणी व्हावं आणि परमेश्वराने आमची वाहवा करावी. खरोखर परमेश्वरच्या नावाला गौरव देतो.
मान महिमा सन्मान आदर देतो. लाईव्ह सेशन मध्ये जेवढे देवाचे सेवक, अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाने 10 भागामध्ये आज आम्ही वस्त्र आच्छादन याविषयी शिकलो, चिंतन म्हणून अध्ययन केलं. जे लाईव्ह सेशन मध्ये आले त्यांचे देखील प्रभू येशूच्या नावात मी हार्दिक स्वागत करतो. जे यानंतर पाहत आहेत त्यांचं देखील मी प्रभू येशूच्या नावात हार्दिक स्वागत करतो. आणि खरोखर तुम्हाला आणि मला आज आमचं वस्त्र दुनियाची गरज आहे आणि ती वेळ दिलेली आहे. त्या वेळेबद्दल आम्ही परमेश्वरचे आभार मानूया आणि येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुझे आभार मानतो. वस्त्र आच्छादन या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना आमच्या स्वतःची आत्मिक आणि परमेश्वर देव बाप्पा तुझ्या बिलवस भाऊ बहीण आई वडिलांची देखील आध्यात्मिक आत्मिक आणि परमेश्वर विशेष करून वस्त्राची तयारी करत असताना जो विषय तू आम्हाला दिलास त्या विषयामध्ये चालवलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. पुणे एक वार मी प्रार्थनेत आठवण ठेवतो माझ्या भारत देशासाठी, माझं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, बिलवस भाऊ बहीण, आई वडील आणि प्रत्येकाला ज्यांना तू सार्वकालिक जीवनाकडे बोलवत आहेस, जे जे आज त्यांचे वस्त्र शुभ्र करीत आहेत, जे जे स्वतःला निर्माण करीत आहेत, जे स्वतःला परमेश्वर बाप्पा तुझ्यामध्ये समर्पित करीत आहेत, त्या प्रत्येकावर अनुग्रहाने कृपा कर. ज्या काही गोष्टी आमच्या गरजा आहेत प्रत्येकाच्या नावाप्रमाणे तू दिल्यास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, नाझरेत येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो म्हणून स्वर्गीय पिता होय. आमीन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा आजीच असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.